राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध गावठी कट्टा बाळगणारा एका राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सदर घटना अशी की 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राहुरी फॅक्टरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक इसम देशी बनावटीचं गावठी पिस्तूल घेऊन बेकायदेशीर विनापरवाना स्वतःजवळ बाळगताना आहे अशी बातमी मिळाल्यानं पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी फॅक्टरी परिसरात खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यानं पथकानं बातमीच्या ठिकाणी सापळा लावून इसम नामे गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज वय 24 वर्ष राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 30,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी पिस्तूल व 3,000 रुपये किमतीचे 3 जिवंत राऊंड मिळून आले आहे। सदर इसमाविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे। काल दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की राहुरी फॅक्टरी येथे एक इसम हा अवैधरित्या अग्निशास्त्र व त्याच्यातील कडतुसे घेऊन फिरत आहे। सदर माहितीची शहानिशा करण्याकामी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्णे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनकडील पथक नेमले असता सदर माहितीप्रमाणे एक इसम त्याच्या हातामध्ये अग्निशस्त्र तसेच 3 राऊंड बाळगताना मिळून आला। त्याच्यावर आम्ही भारतीय हत्यार कायदा कलम 3(7)25 अन्वये गुन्हा दाखल केलेला असून मान्य न्यायालयापुढे त्याला हजर केले असता मान्य न्यायालयाने त्याची 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनावलेली आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही सदर अग्निशस्त्रे कुठून प्राप्त केले, तो कुणाला विक्रीकरिता आलेला होता याबाबत तपास करत आहोत। पुढील तपास सहाय्यक फौजदार गीते करत आहेत।